बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुठे समितीच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी दोषी, पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाली का, असा सवाल उपस्थित। 99% भागीदारी असूनही मुठेंच्या अहवालामध्ये पार्थ पवारांचं नाव नाहीये। पार्थ पवारांना वाचवण्यात तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचं दिसतंय। अंबादास दानवेंचा महायुती सरकारवर निशाणा। विकास खारगे समिती मुंढवा जमीन प्रकरणी 1 महिन्यानंतर रिपोर्ट देणार। चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती, हा भूखंड लाटता येणार नाही, यामधून कुणीही सुटणार नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। मुंढवा जमीन प्रकरणाची चौकशी मुठे समितीला देणं योग्य नव्हतं। कालचा निर्णय म्हणजे चीत भी मेरी पट भी मेरा, रवींद्र धंगेकरांचा निशाणा। अजित पवार वाचवा वाचवा म्हणत दिल्लीला गेले, अजितदादांना मांडवली करण्यात यश आलं असेल। पार्थ पवार प्रकरणामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दिलजमाई, पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्यानंतर सपकाळांची टीका। राणा जगजितसिंह पाटलांचं सुप्रिया सुळेंना पत्र, माझ्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत, राणा जगजितसिंह पाटील यांची प्रतिक्रिया। तर तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला भाजपनं पक्षप्रवेश दिल्याचा सुळेंचा आरोप। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी। काही जिल्ह्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पुढे गेल्यानं कोर्टाने काल ताशेरे ओढले होते। कायद्यात तरतूद नसल्यानं व्हीव्हीपॅटचा उपयोग नाही, राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घ्याव्यात, काँग्रेस नेते गुडदे यांची याचिका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे, उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। सत्तेसाठी लाचार असलेले तिन्ही पक्ष एकत्र आले, हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। तर त्यांच्या टोळी सुद्धा पाहायला मिळणार, सपकाळांचं वक्तव्य। श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघातून भाजपकडून मोठ्या प्रमाणामध्ये पक्षफोडीला सुरुवात झाली आहे। मुलाच्या मतदारसंघात भाजपच्या इन्कमिंगमुळे शिंदेंना जास्त त्रास झाला असावा, अंबादास दानवेंचा शिंदेंवर निशाणा। दडपशाही करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, मनसेसोबतच्या युतीला काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांचा नकार। तर पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आमची आघाडी व्हावी अशी इच्छा, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया। भाजपच्या स्थानिक नेत्यांचा राजू शिंदेंच्या पक्षप्रवेशाला विरोध होता, राजू शिंदेंना भाजपात घेण्यासाठी 9 महिने लागलेत, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। हरिभाई बागडे यांच्या कृपेने राजू शिंदेंचा पक्षप्रवेश, दानवेंची माहिती। नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद, आमचा नाद करू नका, भाजपचा जल्लोष करत अजितदादांना इशारा। राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील बिनविरोध नगराध्यक्ष झाल्याचाही दावा। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जल्लोष साजरा केला होता। गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकले। अनगराच्या बाळांनी उडता तीर अंगावर घेतला, सूरज चव्हाण यांनी राजन पाटील यांच्यावर केली आहे टीका। अनगर नगरपंचायतीमध्ये अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधामध्ये उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती, माझा मुलगाही सोबत होता, मग त्याचीही सही कशी राहू शकते, थिटेंचा थेट सवाल। बिहारच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा होणार। एनडीएच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठकीमध्ये एनडीएचा सभागृह नेता निवडला जाणार। भाजपकडून उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला संधी मिळते हे आज निश्चित होणार। भारतावर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदू, जो भारताचा अभिमान बाळगतो, राष्ट्रावर प्रेम करतो, तो हिंदू आहे, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोलला दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार। अनमोल बिश्नोई याला मुंबईत आणून त्याची चौकशी करा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। पाक मुर्दाबाद ऐवजी जिंदाबादच्या घोषणांचा जुना व्हिडिओ व्हायरल, चूक लक्षात येताच शमीम खान यांनी पाक मुर्दाबादच्या घोषणा दिल्या। शमीम खान यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, पहलगाम हल्ल्यानंतर केलेल्या निदर्शनामध्ये दिल्या होत्या घोषणा। नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचं उद्घाटन होणार, तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आझाद मैदानावरील प्रदर्शनाचं अनावरण झाल्याची माहिती समोर। नवीन कायद्यांमधील बदल समजण्यासाठी प्रदर्शन खुलं।
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी 51,072 अर्ज दाखल, तर नगराध्यक्ष पदासाठी 4,198 अर्ज दाखल। शेवटच्या दिवशी सर्व विभागांमध्ये अर्ज भरण्यासाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या। नागपुरातील बहुतांश भाजप आमदारांकडून आगामी महानगरपालिका स्वबळावरती लढण्याची मागणी, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून महायुतीची भूमिका, मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही, भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवरती उमेदवारांची चाचपणी। नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात, भाजपकडून अविनाश माळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, विकासाच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवणार अविनाश माळींची प्रतिक्रिया। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेत भाजपमध्ये बंडखोरी, नगराध्यक्ष पदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरेगावकरांची उमेदवारी, माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरेगावकर यांची बंडखोरी। रत्नागिरीच्या खेड नगराध्यक्ष पदासाठी 8 उमेदवारी अर्जांपैकी 5 अर्ज वैध ठरले। अर्जाच्या छाननी प्रक्रियेमध्ये वैभवी खेडेकर यांनी भाजपकडून भरलेला अर्ज अवैध ठरला, त्यामुळे वैभवी खेडेकर अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात। सिंधुदुर्गमधील वेंगुर्ल्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा मोठा निर्णय, राजन गिरप यांना भाजपकडून दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी। 5 वर्षांमध्ये 35 कोटींची बक्षिसं देऊन रखडलेली विकास कामं पूर्ण केल्याचा गिरप यांचा दावा। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।